I don't know what's happening. Before I tell you that, please see this video carefully. Now listen to me. What's happening with me? काहीच प्रोडक्टिव्ह काम होत नाहीये. जवळजवळ महिना झाला होता. दररोज मी रियालिटी चेंज करण्याचा प्रयत्न करतोय, पण तेच पॅटर्न रिपीट होत आहेत. नसतात का? इमॅजिन करा तुमची लाईफ एक मूवी आहे आणि त्या लाईफमध्ये जर तुम्ही धडपडत असाल तर तुम्हाला चांगलं वाटेल. जर तुम्ही फोनच घेऊन दिवसभर बसलात तर तुम्हाला कसं वाटेल? तर असं कंपॅरिझन करत नाहीत का? तर त्या काही माझ्याशी झाले काहीतरी. प्रोडक्टिव्हिटी कमी आणि बाकीच्या गोष्टी टाइमपास जास्त व्हायला. म्हणजे मला जसं काम हवंय तसं होत नाहीये. तीच रियालिटी चेंज करण्याचा मी प्रयत्न करणार आहे उद्यापासून. लेट्स स्टार्ट. आता मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, प्लॅनिंग. दररोजचं शेड्यूल बसलंय तर ते हलवायचंय पहिल्यांदा मला. सो दॅट्स वाय मला सकाळी उद्या लवकर उठायचं आहे, थोडंफार चालायचं आहे. छान सकाळी व्हिज्युअलायझेशन मी करत होते ते बंद आहे, मेडिटेशन करत होते काइंड ऑफ, ते पण बंद आहे. आणि मुवमेंटच पूर्णपणे थांबलेली आहे तर ती सुद्धा चालू करायची आहे जी सकाळी मी करत होते. आणि मला इव्हेंच्युअली माझं डाएट स्टार्ट करायचं आहे. म्हणजे आता मी पाळते पण पूर्णपणे नाही, कळालं. थोडंसं स्वीट खाते आणि हे ते सगळं करते, पण मला स्ट्रिक्टली पाळायचं आहे. आणि अजून सुद्धा मला एक 5 ते 6 किलो वजन कमी करायचं आहे. माझं जे पेंडिंग काम आहे तर ते पण कम्प्लीट करायचे आहेत, व्हिडिओज वगैरे. सो अशा पद्धतीनं खूप सारं काय काय गोल्स आहेत. रियालिटीमध्ये ते उतरवण्यासाठीची जिद्द लागते ना ती जरा कमी पडते मला असं वाटते. तर माझी ही जर्नी तुम्ही बघा. आपण 1 गोल ॲट अ टाइम असं करूया, बेबी स्टेप्स टाकूया. तो मी आज माझी रियालिटी कशी चेंज करते आणि त्यानं माझ्या मूडला कसा फरक पडतोय. व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत. I think first step of this changing journey is sleeping early. 11:30 झालेत आणि मी अजून सुद्धा झोपत नाही आहे. उद्या सकाळी लवकर कशी उठणार? ओके, तर हे चेंज करायची गरज आहे मला. तर रोज 8:30ला उठते. 7:30 वाजल्यापासून घरातल्यांचं बोलणं ऐकायला चालू होतं की उठ म्हणून. तर मी आता गजर 6:30चा लावणार आहे आणि मी 7ला उठणार आहे. स्लो व्हायचं आपण, बट परफेक्ट कार्यक्रम करायचा. तर ना 12:18 झालेत आणि मला झोपच लागत नाहीये. मी इतकी तळमळते. पहिल्या दिवशी असा त्रास होतोच. सो सॅलेंगे थोडा, पण उद्या सकाळी लवकर उठायचंच आहे. गजर लावलेला. A habit is formed through a cue, craving, response, and reward. You have to make it obvious, attractive, easy, and satisfying. You will also learn strategies to apply these principles, such as habit stacking and habit tracking. आणि मग होते नवीन सकाळ. गुड मॉर्निंग. सकाळचे 7:45 वाजले. मी 7ला उठणार होते, बट उठले नाही. आणि इथे येते आपली सगळ्यात मोठी शिकवण, ती म्हणजे वी अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ हॅबिट्स. काल हे ठरवताना माझ्या लक्षातच आलं नाही की आपल्याला सकाळी उठायला होणारच नाही, कारण इतके महिने आपण वेळाने झोपतोय. मला असं वाटलं की मी झटकन उठेन, पटकन चालायला लागेन. कम्फर्ट मला सोडवत नव्हता. असं नाही की मी प्रयत्नच केला नाही. सकाळी उठून वॉकला जाण्याऐवजी त्या जास्त वेळेच्या झोपेचा कम्फर्टने ओव्हरपॉवर केलं त्या सिच्युएशनला. बट शो मस्ट गो ऑन. एक गोष्ट झाली नाही म्हणून पुढच्या गोष्टी न करणं हा मूर्खपणा ठरेल. माय डे देन स्टार्टेड विथ द कॉफी अँड डोसा. एक मैत्रीण म्हणून मी तुम्हाला सांगू का, कधीही केव्हाही मला ज्यावेळेस ओव्हरवेल्म फील होतं किंवा जास्त इमोशन्स एकत्र येतात किंवा काहीच करायचं मूड होत नाही, तर पहिल्यांदा स्वतःला विचारणं गरजेचं आहे की नेमकं तुला होतंय तरी काय. आणि त्यासाठी बेस्ट टूल म्हणजे तुमची डायरी आणि एखादा पेन. तो घ्या आणि पट सगळं जे म्हणत आहे तर ते सगळं उतरवायला चालू करा. ट्रस्ट मी, तुमच्या स्वतःबद्दल तुम्हाला जी माहिती नाहीये ती सुद्धा माहिती त्यातून आपल्याला मिळते आणि खूप साऱ्या गोष्टींचा उलगडा होतो आणि आपल्या गोलकडे क्लिअर दृष्टीने बघण्याची हिंमत आपल्याकडे येते. आणि तेच मी इथं केलं. पहिल्यांदा मी डायरी पेन घेऊन सगळ्या गोष्टी लिहिल्या. तर त्यामध्ये 4 प्रश्न मी स्वतःला विचारले. ते म्हणजे कोणते हे मी तुम्हाला आता सांग. पहिल्यांदा मी अशा 3 गोष्टी लिहिल्या की ज्या मला आता अचीव्ह करायच्या. त्याच्यानंतर त्या कशा अचीव्ह करण्यात येतील ते मी लिहिलं. त्याच्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा कुठली गोष्ट करायला लागेल ती गोष्ट मी लिहिली. मला उत्तर मिळालं की सेल्फ ग्रोथ मध्ये सुद्धा मी काय काय करू शकते ते सगळं मी तिथे लिहून काढलं. त्याच्यानंतर व्हॉट इज माय करंट सिच्युएशन हे मी स्वतःला विचारून आत्ताची कंडिशन मी त्यामध्ये लिहिली. प्रोज आणि कॉन्स असे दोन्ही वेगवेगळे केले. प्रोज मध्ये मला भरपूर गोष्टी कळाल्या, जसं की माझ्याकडे लक्झरी ऑफ टाइम आहे. कॉन्स मध्ये मला कळालं की मी प्रोक्रॅस्टिनेशन फार करते, म्हणजे एखादी गोष्ट फार लांबणीवर टाकते. तर त्या गोष्टी मी टाळण्याचा प्रयत्न करीन. भार हलका झाल्यासारखं वाटायला लागलाय. खूप काय काय लिहिलं, जसं मी आता लिहून काढलंय. जवळजवळ गेले 1.5 तास
मी 4 पानं भरवलेत आणि माझे प्रोज, माझे कॉन्स किंवा मला काय सांगायचं आहे स्वतःबद्दल, मी काही चेंज करू शकते, तर या सगळ्या सिच्युएशन्स मी लिहून काढलेल्या आहेत. ज्या चुका माझ्याकडून होत आहेत तर त्या सगळ्या मी लिहून काढल्यात. त्यामध्ये मी काय सुधारणा करू शकते ते सुद्धा मी लिहून काढले. किती छान सुंदर गोरे हात मला मिळतील, कारण इथून वर गोरे आणि इकडून सावळे पूर्ण हात झाले. अँड दिस इज जस्ट फॉर 100 रुपीज. This thing here is game changing actually. I hope तुम्हाला हा माझा पहिला YouTube ब्लॉग आवडला असेल. ही सुरुवात आहे त्यामुळे आय एम कीपिंग इट लो. शिट 2 आल्या. बट नेक्स्ट टाईमपासून आउटडोअर्स असेल मी मोस्टली, त्यामुळं नवीन नवीन गोष्टी बघायला मिळतील. आज मला वॉकला नाही जायला जमलं, नो प्रॉब्लेम, जाऊया उद्यापासून जाऊया. स्लो ग्रोथ. थँक्यू सो मच की तुम्ही हा लास्टपर्यंत बघितला. प्लीज कन्सिडर डू सबस्क्राईब. हे फक्त मी माझ्यासाठीच करत नाही आहे, यातून तुम्हालाही काहीतरी व्हॅल्यू मिळेल. आणि प्लस मला खूप बोलायला आवडतं, मग मला असं वाटलं की जर मी आताच यूट्यूब नाही चालू केलं तर मग मी कधी करणार. आठवड्यातून 1, 2 ते 3 वेळा व्हिडिओज टाकायचे असं मी ठरवले. तुम्ही नक्की भेटत जाईल, पण जाता जाता प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.